बनवायला अतिशय सोपी, झटपट होणारी, त्यासोबतच खायला अतिशय चविष्ट, चमचमीत आणि पौष्टिकसुद्धा अशी रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याचे धपाटे कसे बनवायचे. आता दुधी भोपळा बऱ्याच जणांना दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही. पण दुधी भोपळा हा शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. त्यामुळं आज आपण जे रेसिपी बनवत आहोत, धपाट्याची रेसिपी ही मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे. मराठवाड्यात धपाटे बऱ्याच प्रमाणात बनवले जातात. दही धपाटे हा मराठवाडा स्पेशल पदार्थ आहे. बरेच जण भोपळ्याची धपाटे रेसिपी बनवत असतील देखील, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आजची रेसिपी अतिशय सोपी आणि कमी साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी आणि झटपट होणारी रेसिपी. तर त्यासाठी आपण अगोदर काय केलं इथं, दुधी भोपळा आहे तो अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा, तो किसून घ्यायचा. किसल्यानंतर त्यातलं पाणी काढायचं नाही किंवा तो धुवून घ्यायचा नाही. अगोदरच तो धुवून घ्यायचा. जर तो त्याची साल जर जाड असेल म्हणजे निबरावलेला असेल, तर त्याची साल काढून घ्यायची आणि कोवळा असेल तर सालीसकट घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. आणि त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, ठेचून घेतलेला लसूण, लसूण सोबत आपण मिरची देखील घालू शकतो. माझ्याकडे मिरची नव्हती त्यामुळे मी तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ, जिरे, थोडासा ओवा आणि हळद. त्यासोबतच इथं भोपळ्याच्या धपाट्यामध्ये जर तीळ घातले तर याला अतिशय छान चव येते. माझ्याकडं तीळ नव्हते सध्या म्हणून मी घातले नाहीत. पण तुम्ही तीळ घालून बघा खूप छान सुंदर चव लागते. झालं एवढ्याच साहित्यामध्ये घ्यायचं आणि सुरुवातीला जे भोपळ्यामध्ये पाणी असतं, त्या पाण्यामध्येच आपण ते पीठ मिक्स करायचं आणि तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहताय तसं नंतर मग थोडं-थोडं पाणी घेऊन आपल्याला त्याचं एक सैलसर असं कणिक तयार करायची आहे त्याची. तर अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय आणि याच्यानंतर आपल्याला धपाटे करायला घ्यायचेत. तर आता इथे तुम्ही बघताय, मी एक स्वच्छ पांढरा कपडा घ्यायचा अगोदर आणि तोच शक्यतो कॉटनचा असावा आणि त्यानंतर आता इथे मोठा झाला होता त्यामुळे मी त्याची एक छोटीशी घडी घालून त्याला बारीक केलेलं आहे. बरं इथं आता एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे मी ताटात का करत आहे, कारण की ताटात जर केलं ना आपण धपाटे, तर त्याची जी घाण होते, म्हणजे जे पोळीपाटावर वगैरे केलं तर त्याच्या बाजूने त्याचं पाणी सांडतं ते. त्याच्यासाठी मग ताटात करायचं म्हणजे त्याचं जे बाजूला पाणी वगैरे सांडण्याचा प्रश्न राहत नाही. तर हे अशा प्रकारे एक कॉटनचा कपडा घ्यायचा छोटासा आणि म्हणजे जेवढं धपाटे करायचे त्या आकाराचाच घ्यायचा. तर हा माझ्याकडे जर थोडासा मोठा झाला होता त्यामुळे मी घडी घालून हे केलं आणि त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं अगोदर थोडा ओला करून घ्यायचा कपडा स्वच्छ. त्याच्यावर पाणी टाकून घ्यायचं आणि त्यावर जसं व्हिडिओमध्ये पाहताय तसं धपाटं थापून घ्यायचं. पूर्ण धपाटं थापून झाल्यानंतर त्याच्यावरून एक थोडासा तेलाचा हात लावायचा शेवटी आणि त्याला असे वेज पाडायचे. आता धपाटा उचलण्याची देखील टेक्निक असते. दोन्ही हातांनी व्यवस्थित अलगद धपाटा उचलून मग ते तव्यावर टाकायचे. तव्यावर धपाटे टाकण्याच्या अगोदर त्याच्यावर थोडंसं तेल अ, टाकून घ्यायचे म्हणजे ते चिकटणार नाही खाली. धपाटे टाकण्यासाठी याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. सगळ्यांनाच जमत नाही आणि काही जणांना जमतं देखील पहिल्याच ट्रायमध्ये. आता पहिल्या बाजूला आपण अगोदर तेल लावलं होतं, तर हे दुसऱ्या बाजूला मी तेल लावून घेते आणि अशा प्रकारे आपण कडा त्याच्या आहेत त्या सगळीकडून काढून घेते. म्हणजे ते चिकटलं वगैरे चिकटत नाही ते, कारण व्यवस्थित तवा अगोदरच हे झालेलं आहे, तापलेलं आहे आणि आपण तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर. आता हा आकार पहिलाच असल्यामुळे थोडा आकार बिघडलाय, पण हे दुसरं बघू शकता तुम्ही. तर आकारावर चवीचं काही नाही. त्यामुळं असं व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आणि झालं आपलं धपाटं तयार झालं. तर हे दुधी भोपळ्याचे धपाटे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दही, दही धपाटे हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे मराठवाडा स्पेशल ही रेसिपी आहे खरं तर. आणि किंवा प्रवासाला जर घेऊन जायचं असेल तरी देखील हा एक बेटर ऑप्शन आहे. याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता. एक 1-2 दिवस याला काही होत नाही. तर आजची ही आपली भोपळ्याच्या धपाट्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक